पुन्हा सांगतो, माझ्याकडे पुरावे आहेत. हा फक्त घोटाळा नाही, हा महाराष्ट्राला लुटण्याचा प्रकार आहे. कॅमेरासमोर कागदांची फाईल, आक्रमक आवाज आणि मीडियाच्या कॅमेरासमोर थेट एखाद्या मंत्र्याचं नाव. एक काळ असा होता की महाराष्ट्रात पत्रकार परिषद म्हटलं की दोन चेहरे हमखास चर्चेत असायचे, संजय राऊत आणि किरीट सोमय्या. विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर किरीट सोमय्या हे विरोधकांसाठी जणू वन मॅन अटॅक मशीन झाले होते. रोज नवीन आरोप, रोज नवीन डॉक्युमेंट आणि रोज एक नवी पत्रकार परिषद. पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचं पाहायला मिळते. पूर्वी दर आठवड्याला टीव्हीवर दिसणारे ईडी, भ्रष्टाचार, जमीन घोटाळे, बेनामी मालमत्ता, बीएमसी, कोविड घोटाळे अशा विविध विषयांवर सतत बोलणारे किरीट सोमय्या आता अचानक गायब झालेत. भाजपने त्यांना सोयीस्कररित्या साईडलाईन केलंय का, की त्यांच्या आरोपांची धार कमी झाली, की स्वतःच अनेक वादांमध्ये अडकल्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. फाईल पॉलिटिक्स नाव ऐकलं की विषयाचा अंदाज येतो. गोष्ट आहे अशाच फाईल पॉलिटिक्स करणाऱ्या नेत्याची, म्हणजेच किरीट सोमय्यांची. महाराष्ट्रात अनेक नेते आंदोलनातून मोठे झाले, काही भाषणांमुळे, काही जातीय समीकरणांमुळे. पण भाजपच्या किरीट सोमय्यांनी स्वतःची ओळख तयार केली ती डॉक्युमेंट पॉलिटिक्सने. कोणताही आरोप करताना फक्त राजकीय भाषण नाही, तर कंपनी रेकॉर्ड्स, जमिनीची कागदपत्र, बँक व्यवहार, नोटिसा, सरकारी डॉक्युमेंट्स असा सगळा जथ्थात घेऊन ते माध्यमांसमोर बसल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं. आणि म्हणूनच त्यांच्या पत्रकार परिषदांना माध्यमांमध्ये देखील मोठं महत्त्व मिळायचं. कारण त्यांचं बोलणं फक्त राजकीय आरोप वाटत नसायचं, तर काहीतरी मोठं बाहेर येणार अशी उत्सुकता निर्माण व्हायची. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर किरीट सोमय्यांचा राजकीय आक्रमकपणा शिखरावर पोहोचला. त्यांनी थेट शिवसेना नेते आणि मंत्र्यांवर लक्ष केंद्रित केलं. अनिल परब प्रकरण, दापोली रिसॉर्ट प्रकरण, कोस्टल रेग्युलेशन झोन उल्लंघन, जमीन व्यवहार या प्रकरणात सोमय्यांनी इतका सातत्याने पाठपुरावा केला की हा मुद्दा राष्ट्रीय माध्यमांपर्यंत पोहोचला. त्याशिवाय प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, एका मागोमाग एक नेत्यांवर आरोप आणि खटाखट कागदांचा तो गठ्ठा दाखवणं. त्यामुळे विरोधकांनीही त्यांच्यावर आरोप करताना म्हटलं की किरीट सोमय्या हे भाजपचे राजकीय ईडी एजंट म्हणून काम करतात. संजय राऊत विरुद्ध सोमय्या हा संघर्ष तर महाराष्ट्राने लाईव्ह पाहिलेलं एक राजकीय युद्धच म्हणावं लागेल. राजकारणात शाब्दिक युद्ध काही नवीन नाही. किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत हा संघर्ष वेगळ्याच पातळीवर गेला होता. रोज पत्रकार परिषद, रोज आरोप, रोज ट्विट्स. एका पॉइंट नंतर तर दोनही नेते एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करू लागले. असो, पण माध्यमांसाठी हा संघर्ष मात्र टीआरपी मशीन झाला होता. पण नंतर एक घटना घडली आणि सोमय्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. घटना होती INS विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीचा गैरवापर झाल्याबाबत. सोमय्यांवर थेट आरोप झाला की त्यांनी जमा केलेल्या निधीचा गैरवापर केला. या प्रकरणात FIR दाखल झाली आणि पहिल्यांदाच नेहमी इतरांवर आरोप करणारे सोमय्या स्वतःवरच्या आरोपांना उत्तर देताना दिसले. विरोधकांनी तर हा मुद्दा खूप आक्रमकपणे वापरला. जे इतरांना भ्रष्ट म्हणत होते ते स्वतः किती स्वच्छ आहेत हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यानंतर बाहेर आलं सोमय्यांचं MMS प्रकरण. राजकारणात खरं तर वैयक्तिक पातळीवर जेव्हा वाद जातात ते जास्त नुकसानदायक ठरतात. सोमय्यांच्या बाबतीतही हेच झालं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित MMS प्रकरणाने किरीट सोमय्यांची राजकीय इमेज मोठ्या प्रमाणात डागळली गेली. अर्थात भाजपने अधिकृतरित्या त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा त्यावेळी प्रयत्न केला, पण विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला. विशेष म्हणजे इथे असं झालं की सोमय्या ज्या नैतिकतेच्या भाषेत विरोधकांवर हल्ले करत होते त्याच नैतिकतेच्या कसोटीवर आता त्यांनाच तपासलं जाऊ लागलं होतं. खरं तर भाजपमधील काही मंडळींना सोमय्यांची ही शैली काही पटत नव्हती. पण तसं पाहायला गेलं तर सार्वजनिकरित्या हा मुद्दा कोणी मान्य करणार नाही, पण दबक्या आवाजात ऑफ कॅमेरा अनेक नेते हे मान्य करतील. पण राजकीय वर्तुळात मात्र कायम चर्चा राहिली की भाजपमधील काही नेत्यांनाही सोमय्यांची शैली अनकम्फर्टेबल वाटत होती. कारण काय व्हायचं की सोमय्या स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेणारा, मोठा आरोप करणारा आणि या सगळ्यात पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा त्यांची भूमिका पक्षातील लोकांनाच वेगळी वाटायची. विशेषतः 2022 नंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे भाजपसोबत आले आणि इथेच खरा गेम झाला असं राजकीय गोटातील काही मंडळी सांगतात. कारण ज्या शिवसेना नेत्यांवर सोमय्यांनी वर्षानुवर्षे आरोप केले, आता तेच लोक यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या खुर्चीवर बसले आहेत.
महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणात सोमय्यांची भूमिका हळूहळू कमी झाली, कारण पूर्वी भाजप विरोधी पाकांवर बसलेला होता, त्यामुळे आक्रमक आरोप करणारे चेहरे त्यांच्या उपयोगाचे होते. पण आता भाजप सत्तेत आहे आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या हातात राज्यकारभार आहे. सत्तेत आल्यानंतर पक्षाचं प्राधान्य बदलतं, हा राजकारणातील अलिखित नियम आहे. अशा वेळी आक्रमकतेपेक्षा प्रशासनावर पकड, विविध निवडणुकांचं योग्य व्यवस्थापन आणि आपली प्रतिमा सांभाळणं महत्त्वाचं ठरतं. अशा परिस्थितीत रोज बॉम्ब टाकणाऱ्या नेत्यांची गरज आपोआपच कमी होते. विशेषतः फडणवीस या बाबींची कायमच विशेष काळजी घेतात. राजकारणात काही गोष्टींचे संकेत आपल्याला एखादी गोष्ट घडण्याआधीच मिळत असतात, फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. लोकसभेचं तिकीट सोमय्यांना न मिळणं हे त्याच संकेताचं एक उदाहरण. राजकारणात आणि विशेष म्हणजे भाजपसारख्या पक्षात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे पक्ष तुम्हाला निवडणुकीत किती महत्त्व देतो. किरीट सोमय्यांना सलग झालेल्या निवडणुकांमध्ये मोठी संधी मिळाली नाही, यामुळे त्यावेळीच अनेक राजकीय विश्लेषकांनी हे स्पष्ट संकेत मांडले होते की पक्षातील त्यांचा प्रभाव पूर्वीसारखा राहिलेला नाही. सोमय्यांनी अनेक गंभीर आरोप केले, काही प्रकरणांमध्ये तपासही झाले, पण सामान्य मतदाराच्या दृष्टीने एक प्रश्न कायम राहिला, एवढे आरोप झाले पण अंतिम निकाल काय? राजकारणात सतत आरोप करत राहणं आणि त्या आरोपांचा शेवट लोकांना दिसणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोकांना वाटू लागलं की महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स पॉलिटिक्स जास्त आहे, पण निकाल कमी दिसले. असंही नाही की सध्या किरीट सोमय्या पूर्णपणे राजकारणातून बाहेर गेलेत, ते अजूनही काही मुद्द्यांवर बोलतात. बांगलादेशी घुसखोरी, बनावट कागदपत्र, अतिक्रमण, मुंबईतील जमीन व्यवहार अशा मुद्द्यांना ते आजही हाताळताना दिसतात. पण फरक फक्त इतकाच, पूर्वी ते महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असायचे, पण आता मात्र साईडलाईन झालेत आणि अधूनमधून दिसतात. आता उपस्थित होतो एक महत्त्वाचा प्रश्न, जर उद्या पुन्हा महाराष्ट्रात मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला तर भाजप पुन्हा किरीट सोमय्यांना पुढे करेल का? की आता पक्ष नवीन चेहरे तयार करत आहेत? कारण आज भाजपमध्ये सोशल मीडिया फ्रेंडली, टीव्ही डिबेट रेडी आणि अधिक प्रभावीपणे संयमाने आपले मुद्दे मांडणारे अनेक नेते आलेत आणि त्यामुळे सोमय्यांची तीच जुनी फाईल घेऊन थेट हल्ला करणारी शैली आता जुन्या राजकारणांचा भाग वाटू लागली आहे का? किरीट सोमय्यांनी अनेक नेत्यांना अडचणीत आणलं, अनेक प्रकरणं चर्चेत आणली, पण त्याच वेळी स्वतःही मोठ्या वादांमध्ये अडकले. त्यांच्या समर्थकांसाठी ते भ्रष्टाचार विरोधात लढणारे नेते आहेत, तर विरोधकांसाठी ते निवडक टार्गेट करणारे भाजपचे एजंट. पण एक गोष्ट मात्र नक्की, एकेकाळी महाराष्ट्रात राजकीय स्फोट घडवायचा असेल तर एक पत्रकार परिषद आणि एक फाईल पुरेशी असायची आणि ती फाईल बहुतांश वेळा किरीट सोमय्यांच्या हातात असायची. आता भाजपच्या नव्या टीममध्ये किरीट सोमय्यांची री एंट्री होईल का? भाजपच्या भविष्यासाठी सोमय्यांसारखे नेते अडचणीचे ठरू शकतात, म्हणून त्यांना खरंच साईडलाईन केलं जातंय का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.